तर दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लागतात आणि त्याच वेळेला काही गोविंदा जखमीही होतात। अशा जखमी गोविंदांवरील उपचारांसाठी रुग्णालय सज्ज झाली आहेत। राज्य सरकारसह पालिकेची रुग्णालय सज्ज आहेत। 2023 मध्ये 200 गोविंदा जखमी झाले होते, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि मुख्य म्हणजे मागच्या वर्षी या गोविंदांसाठी विमा सुद्धा जाहीर करण्यात आला होता सरकारकडून। तर दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांची पारितोषिक असलेल्या उंचच्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्यात आणि या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे। दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा जखमी होतात। या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी मुंबईमधील राज्य सरकार सोबतच महानगरपालिकेची रुग्णालय सज्ज आहेत आणि दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळीच बाहेर पडलेले आहेत। मात्र हा उत्साह शिगेला पोहोचण्याबरोबरच गोविंदा जखमी होण्याच्या घटनाही घडतात। मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळालेली आहे आणि आज ही चुरस वाढण्याची शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणी उंच दहीहंडी बांधलेली असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनोरे रचले जातात। मनोऱ्यांची संख्या मोठी असते आणि त्या वेळेला जखमी होण्याची जी घटना आहे तीही घडू शकते। याच पार्श्वभूमीवर आता रुग्णालय सज्ज आहेत। राज्य सरकारी रुग्णालय त्याचबरोबर महापालिकेची रुग्णालय सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या गोविंदांसाठी जे विमा कवच आहे त्याचीही घोषणा राज्य सरकारकडून मागच्या वर्षी करण्यात आलेली होती, त्यामुळे सर्वच खबरदारी घेतली जाते असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।